मी डॉक्टर आदित्य केळकर, डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी पुणे. रेटिना कॉन्क्लेव्ह 2026 ही नेत्र परिषद आज आणि काल पार पडली हॉटेल शेरेटन ग्रँड इथे. तिथे साधारण 300 नेत्रतज्ञांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आपल्याकडे परदेशातून डॉक्टर गॅविन टॅन सिंगापूरमधून, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे डॉक्टर पृथ्वी मृत्युंजय आणि अनिरुद्ध अगरवाल क्लीव्हलंड हॉस्पिटलचे या परिषदेमध्ये उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून. त्याचबरोबर भारतातील अत्यंत नामवंत आणि प्रसिद्ध असे नेत्रतज्ञ PGI चंदीगडमधून, अरविंद आय हॉस्पिटल किंवा अनेक नावाजलेल्या हॉस्पिटलचे तज्ज्ञ इथे मार्गदर्शनासाठी आले होते. त्याचबरोबर आपले जे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतात, रेटिना शिकणारे स्टुडंट्स असतात, अशा सर्वांसाठी मोफत रजिस्ट्रेशन करून त्या मुलांना आमच्या हॉस्पिटल्सतर्फे जे काय संशोधन चाललं त्याचा लाभ घेता आला. त्याचबरोबर त्यांचं जे काम चालू आहे ते त्यांना इथे आमच्यासमोर प्रेझेंट करता आलं. त्यातले जे चांगले ॲबस्ट्रॅक्ट्स असतील त्यांना आज संध्याकाळी त्याच्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ असेल 5 वाजता. थँक्यू. फायदा काय होईल? महत्त्वाचं म्हणजे नेत्रपटलावरचा आजार सगळ्यात किचकट आणि अवघड समजला जातो नेत्रतज्ञांच्या बाबतीमध्ये. तर त्या बाबतीत जे सध्याचं संशोधन चालू आहे आणि जे नवीन नवीन उपचार येत आहेत, डोळ्यात इंजेक्शन ट्रीटमेंट आहे किंवा रेटिनाची सर्जरी आहे, त्याबद्दल जे रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत, जे नवीन नवीन उपक्रम आणि नवीन नवीन शस्त्रक्रियाची तंत्रज्ञान आणि टेक्निक्स येत आहेत, त्याबद्दलचं डिस्कशन या कॉन्फरन्समध्ये 2 दिवसामध्ये झालं. कॉन्फरन्स गेले जवळजवळ 25 वर्ष NIO ऑर्गनाईज करत असतं. हॉस्पिटलमधले जे काय नवीन नवीन डेव्हलपमेंट्स आम्ही करत असतो तर त्या सगळ्या नेत्रतज्ञांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचबरोबर परदेशातले जे काय डॉक्टर तिथे जे काय नवीन नवीन सुधारणा चालू आहे, प्रत्येक माणसाला काय सिंगापूर नॅशनल आय सेंटरला जाणं शक्य नाही, प्रत्येक माणसाला काही स्टॅनफोर्डला जाणं शक्य नाही, पण त्या दोघांना आपल्या इथे आणून आपल्याकडे काय चाललंय आणि त्यांच्याकडे जे काय संशोधन चाललंय त्याचा आपल्याला एकमेकांना कसा फायदा होईल यासंबंधी ही कॉन्फरन्स उपयोगी ठरते. या कॉन्फरन्सचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की काही शोधनिबंध पदव्युत्तर शिक्षण घेणारी लोक प्रेझेंट करतात. जसं रेसिडेंट डॉक्टर्स असतात किंवा फेलोज असतात ज्या रेटिनाच्या सबस्पेशालिटीमध्ये त्यांचं ट्रेनिंग चालू असतं, तर त्यांचे शोधनिबंध इथे त्यांना प्रेझेंट करायला मिळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना बक्षिसंसुद्धा आम्ही त्याची जज करून त्यांना देत असतो. त्याहून महत्त्वाचं म्हणजे जे रेसिडेंट्स आणि जे फेलोज आहेत त्यांना मोफत राहण्याचा खर्च, कॉन्फरन्सचा खर्च हॉस्पिटल उचलत असतं. त्यामुळे त्यांना डायरेक्टली एवढ्या मोठ्या लेवलच्या डॉक्टरांशी इंटरॅक्शन करता येणं, त्यांना भेटता येणं, त्यांचे शंका समाधान दूर करणं याची एक फार मोठी संधी त्यांना इथे त्यातनं मिळत असते. आणि त्याचप्रमाणे त्यांचं जे काय संशोधन चालू आहे ते या अशा मोठ्या तज्ज्ञांसमोर दाखवून त्यांना एक प्रकारचं ते व्हॅलिडेशन मिळत असतं. तर ही त्या कॉन्फरन्स घेण्यामागची बेसिक संकल्पना आहे. रेटिना हा एक आपल्या डोळ्याच्या सगळ्यात मागचा पार्ट आहे. ठीक आहे, आपले डॉक्टर गॅविन टॅन आहेत, त्यांचं डायबिटिक रेटिनोपॅथीवरती खूप मोठं संशोधन आहे. तर हा प्रश्न मी त्यांना विचारतो आणि मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देतो. सो दे वॉन्ट टू नो अबाउट डायबिटिक रेटिनोपॅथी. व्हाय डज डायबिटिक रेटिनोपॅथी हॅपन? How one should prevent it? What are the treatment options? If you can brief us in short so that I can translate it to Yeah, so diabetic retinopathy is the most common complication of diabetes. It's a complication where the blood vessels, but not just the blood vessels, the nerve tissue in the eye gets damaged by high blood sugar and poor sugar control. And we know it's really, really important because I think in India, as in many places in the world, the prevalence of diabetes is rising. And it's becoming one of the more common causes of blindness and vision loss, especially in the middle-aged, economically active, working age adults, because that's the population that gets diabetes. So it's an important disease because it is eminently treatable, preventable, if we take all the right steps to control sugar, pick the disease up early so that we can treat the early stages before it causes blindness. Okay, so I'll explain to them in my mother tongue. तर डायबिटीस हा सध्या कसं आहे की सगळ्यात जास्ती भारत हा डायबिटीसचं कॅपिटल आहे. सगळ्यात जगातले सगळ्यात जास्ती डायबिटिक इंडियामध्ये आहे, बरोबर. त्यामुळे डायबिटीसमुळे येणारं अंधत्व वाढत चाललेलं आहे आणि डायबिटीसमुळे येणारं अंधत्व मेनली डोळ्याच्या मागच्या पडद्यावरती रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे होत असतं. हा डायबिटिक रेटिनोपॅथीचा आजार पूर्णतः प्रिव्हेंटेबल आहे जर त्याच्यासाठी योग्य काळजी वेळीच घेतली. ज्यांना कोणाला डायबिटीस आहे त्यांनी डोळ्याच्या मागच्या नेत्रपटलाची तपासणी वेळोवेळ करून घेतली, शुगर चांगली ठेवली, तर त्यांना डायबिटिक रेटिनोपॅथी होत नाही किंवा झालीच तर माइल्ड स्वरूपाची होऊ शकते.
जरी डायबेटिक रेटिनोपॅथी झाली त्याच्यावरती प्रभावी उपचार आजकाल उपलब्ध आहेत, जसं इंजेक्शन डोळ्यामध्ये घेऊ शकतात, लेझर्स असतात, किंवा वेळ प्रसंगी गरज पडली तर सर्जरी करावी लागू शकते. पण ही वेळच येऊ नये यासाठी वेळच्या वेळेला डोळ्याची तपासणी करणं आणि शुगर कंट्रोल करणं आवश्यक आहे. कारण की इनिशियल स्टेजेसमध्ये कुठलेही सिम्पटम्स पेशंट्सला नसतात. पेशंट कम्प्लिटली आपल्या सगळ्यांसारखं नॉर्मल बघत असतो आणि त्याला डोळ्याच्या आतल्या साईडला रक्तस्राव ऑलरेडी चालू झालेला असू शकतो. म्हणून वेळच्या वेळेला म्हणजे नियमितप्रमाणे दर 6 महिन्यांनी तपासणी करणं आवश्यक आहे.